कडे मस्तपैकी आता पावसाळा चालू झालाय, वातावरणही सुंदर झालंय आणि आपण सगळेजण आपल्या मित्रांबरोबर फॅमिली बरोबर कुठे ना कुठे जाण्याचे प्लॅन बनवतोय आणि त्यामुळे अशा बऱ्याच विविध ठिकाणांची माहिती या छोट्या छोट्या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्याच्यामुळे जर अजूनपर्यंत तुम्ही आपलं पेज जर फॉलो केलं नसेल तर फॉलो बटनवर क्लिक करा आणि आपलं पेज फॉलो करा। तर आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत ती म्हणजे मुंबई आणि पुण्याच्या मध्यभागी असलेलं सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आपल्या सगळ्यांचं एकमेव आवडतं ठिकाण म्हणजेच माथेरानची। माथेरान हे थंड हवेचं ठिकाण म्हणून महाराष्ट्रात ओळखलं जातं। याची उंची समुद्र सपाटीपासून 800 मीटर म्हणजेच 2652 फीट आहे। पण माथेरानला जायचं कसं? माथेरानला जाण्याकरता माथेरानच्या पायथ्याशी असलेलं नेरळ स्टेशन पर्यंत तुम्हाला पोहोचायचंय। त्याकरता तुम्ही कार, बस किंवा ट्रेन म्हणजेच आपली मुंबई लोकलने जाऊ शकतात। नेरळ स्टेशनला आल्यानंतर नेरळ स्टेशनवरून माथेरानला जाण्याकरता बरेचसे साधनं अवेलेबल आहेत, ज्याच्यात आपली सगळ्यांची आवडती म्हणजेच टॉय ट्रेन। जर तुम्हाला नेरळ पासून माथेरानपर्यंत या टॉय ट्रेनने जायचंय तर या टॉय ट्रेनचे टायमिंग्स तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे। या संपूर्ण टॉय ट्रेन मध्ये जवळपास 70 ते 75 तिकीट म्हणजेच सीट अवेलेबल असतात, ज्याच्याकरता बुकिंग अवघ्या 1 तासा अगोदरच चालू होतात आणि 70 ते 75 तिकीट सेल झाल्यानंतर ही बुकिंग बंद होते आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या ट्रेनच्या वेळेपर्यंत वाट बघावी लागते। त्याच्यामुळे या ट्रेनचे टायमिंग्स माहिती असणं खूप गरजेचं आहे।